झी 24 तास एक पाऊल पुढे. चुझी तुम्ही आहात तुमच्या भूमिकांबाबत, चुझी तुम्ही आहात प्रोडक्ट्स बाबत, मात्र आपली जी स्वतःची फॅमिली आहे तिला सांभाळून आणि आता पुन्हा एकदा चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली. कशी होती ही कसरत? आणि तुमच्या मुलांना देखील आवडतं हे खरं तर, की ज्यावेळेला तुमचे इंटरव्ह्यूज येतात किंवा तुमचे पोस्टर्स लागतात, काय फिलिंग येतं? माझ्या मुलांना म्हणजे मी कदाचित केलं ना त्यावेळेला त्यांना खूप आकस होता खरं तर. कारण कदाचित मध्ये माझ्या मुलीची भूमिका एक छोटी मुलगी करत होती. तर पहिल्या मुहूर्ताच्या दिवशी ज्यावेळेला माझी मुलं सेटवर आली त्यांनी अगदी आकांत तांडव केलं. त्यांना ते अजिबात सहन झालं नाही की माझ्या मम्माला अजून एक कुठलीही मुलगी आली आणि हाऊ कम वी आर नॉट हर चिल्ड्रन असं. आणि त्या चित्रपटाची ट्रायल जेव्हा माझ्या मुलांनी पाहिली तेव्हा त्यांना खूप राग आला होता. कारण त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं सदाशिव अमरापूरकरांचं जे कॅरेक्टर आहे ते माझा जोरात हात दाबतात आणि आवळतात आणि थोडंसं भीतीदायक असं त्यांना ते वाटलं होतं. म्हणून त्यांची खूप अशी एक तक्रार आहे की तू मुलांसाठी नाही आहे तुझा चित्रपट. सो आम्हाला नाही त्याच्यामध्ये काय आवडलं. तो माणूस ही वॉज अ बॅड गाय. सो त्यांचं एक वर्जन आहे. पण तरी सुद्धा आपली आई कोणीतरी आहे हे आत्ता त्यांना जाणवायला लागलंय. सो ज्यावेळेला हो माय मॉम इज अ सेलिब्रिटी असं सांगतात तेव्हा कुठेतरी नकळतपणे फार त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. सो नवीन चित्रपट येतोय आणि मी आता जाऊन इंडियामध्ये काय करणार आहे आणि कसं त्याचं चित्रीकरण झालं ह्याच्याविषयी त्यांना खूप क्युरिओसिटी असते. पण मला पर्सनली विचारशील तर मला अजूनही मला कदाचित केलं ना त्यावेळेला असं वाटलं की आता मला अगदी सगळं जमलेलं आहे हे संतुलन, की मनाच्या एका कप्प्यामध्ये मदरहूड, एका कप्प्यामध्ये माझ्यातला कलाकार आणि एका कप्प्यात निर्माता, असं सगळं मी कप्पेवारी त्याची वाटणी केली आहे. आणि आता मला जन्मभर हे संतुलन कळलेलं आहे असं मला वाटलं. आणि ही माझी फार भ्रामक कल्पना होती. कदाचित नंतर ज्यावेळेला मी घरी परत गेले ना त्यावेळेला मला असं फार आतनं वाटायला लागलं की अरे बापरे, मी फार एक अख्खं वर्ष माझ्या आयुष्यातलं माझ्या करिअरला दिलं आणि माझ्या फॅमिलीकडे दुर्लक्ष केलं की काय. वास्तविक असं काहीही नव्हतं. माझी मुलं इथंच माझ्याबरोबर होती. आणि पण समहाऊ मी फार इमोशनल आहे आणि मी आणि माझी फॅमिली असंच मला एक समीकरण माझ्या मनामध्ये बसलेली आहे. त्यामुळे प्रत्येक करिअरिस्ट स्त्रीला जे जाणवतं ना की माझी फॅमिली आणि माझी करिअर ह्याच्यात कसं संतुलन साधू, तर माझं बऱ्याच वेळानं फॅमिलीचं पारडच जड होतं. अश्विनी, फॅमिलीबद्दल बोलताना थोडंसं डोळ्यात पाणी आलेलं होतं का? आणि आता मुलं मोठी होऊ लागलेली आहेत आणि मुलं देखील तितकाच सपोर्ट करतील. काय सांगावं असं वाटतं त्यांना? नाही, जस्ट दॅट आय लव्ह यू सो होल हार्टेडली आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही चांगलेच निपसाल याच्याबद्दल मला काहीच डाऊट नाही आहे. पण मला त्यांच्यामध्ये वेळ घालवायला खूप आवडतं. मी त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दॅट इज फन फॉर मी. त्यांचा बायोग्राफी प्रोजेक्ट असू दे किंवा मी माझ्या शाळेमध्ये मुलांच्या शाळेमध्ये मी अर्धा वेळ ज्यावेळेला मी काही करत नसते फिल्मशी संबंधात त्या अर्धा वेळ मी माझ्या मुलांच्या शाळेमध्ये फुल टाइम लिटरली व्हॉलंटिअरिंग. म्हणजे लोकांना वाटेल मलाही काही वेळेला वाटतं की मी लष्करच्या भाकऱ्या भाजतेय, पण मला त्याच्यातनं खूप आनंद मिळतो. अरे नाही, मी म्हणजे आणि त्यांच्या म्हणजे भारताबाहेर सुद्धा त्यांच्या शिक्षण संस्थेत न किंवा त्या सगळ्या शैक्षणिक व्यवस्थेतनं काही शिकण्यासारखं बरंच काही आहे. आणि मला आता ना खरं त्याच्यावर लिहावंसं वाटायला लागलेलं आहे. कारण मी किती अनुभवते आणि इन्व्हॉल्व्ह होऊन काम करते. पर्सनल आयुष्य जे आहे बॅलन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे, करिअर बॅलन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही काळामध्ये जसं पुस्तक लिहावंसं वाटतं तसं निर्मिती क्षेत्र, दिग्दर्शनामध्ये उतरण्याची इच्छा आहे? मला खूप आवडेल. एकतर मी आय एम फुल्ली क्वालिफाईड कारण मी पूर्ण फिल्म स्कूलमधली म्हणजे अमेरिकन युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे. मी एवढ्या वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा एकदा नव्यानं शाळेत भरती झाले. स्वतःचा कॅमेरा स्वतःच्या खांद्यावर ठेवून जाऊन चित्रीकरण केलं, एडिटिंग केलं. सो ते नॉलेज कुठेतरी मला वापरायचं आहे, ते वाया घालवायचं नाही आहे. आणि त्यात एक वेगळा आनंद आहे आणि एक चॅलेंज आहे. सो निर्मितीचं चॅलेंज मी गेल्या वेळेला कदाचितच्या वेळेला सांभाळलं. त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं आणि तसंच दिग्दर्शनातनं सुद्धा होपफुली शिकायला मिळेल. आणि मी बट मला त्याच्यासाठी मला पूर्ण प्रिपेअर करायचं आहे आणि सो ते एक करायला आवडेल. पुन्हा एकदा चित्रपटाची निर्मिती करायला आवडेल. मी ॲक्च्युली कदाचित नंतर 2-3 वर्ष गॅप घेतली आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा निर्मितीत फुल फ्लेजली पुन्हा यावं म्हणून मी स्क्रिप्ट पाहत होते, लिहून घेत होते. पण समहाव ती माझ्या पसंतीस अल्टिमेट जे प्रॉडक्ट निर्माण झालं त्यातनं
ते उतरलं नाही म्हणून मी केवळ ते स्क्रॅप केलं. पण मला खूप इच्छा आहे निर्मिती करण्याची आणि मी सतत नवीन रायटर्सना नवीन सब्जेक्ट्स साठी भेटत असते. निश्चितच तुमच्या पुढच्या करिअरसाठी आणि तुमच्या या सिनेमासाठी बेस्ट ऑफ लक आमच्या संपूर्ण टीमकडून. थँक्यू सो मच. आणि आजचा दिवस माझा होपफुली तुम्हा सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि पुन्हा एकदा मला तुमच्या पसंतीस उतरता येईल अशी मी आशा करते. झी 24 तास एक पाऊल पुढे.